तिसऱ्या टप्प्याचं मतदान आज पार पडल्यानंतर आता पुढच्या टप्प्याचं मतदान देखील पार पडतंय। लातूरमध्ये अमित देशमुख हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे आपण विविध ठिकाणचे जे दिग्गज उमेदवार आहेत त्यांनी देखील आता सकाळीच लवकर मतदानासाठी जाणं पसंत केलेलं आहे। राजू शेट्टी यांची देखील दृश्य येत होती, उदयनराजे भोसले असतील, सुशील कुमार शिंदे असतील, असे विविध जे दिग्गज नेते आहेत ते आता मतदान केंद्रावर पोहोचत आहेत। तर राजेंद्र पवार हे देखील घराबाहेर पडलेले आहेत, मतदान केंद्रावर जाऊन ते देखील आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। एक मोठी लढत यावेळेला बारामतीमध्ये देखील पाहायला मिळते आहे। पवार विरुद्ध पवार अशीच लढत पहिल्यांदा बारामतीकर देखील अनुभवत आहेत। सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी थेट लढत यावेळेला बारामतीमध्ये पाहायला मिळते। राष्ट्रवादीमध्ये जी उभी फूट पडलेली होती त्यानंतर आता ही बिग फाईट बारामतीमध्ये पार पडते, तर इकडे उदयनराजे भोसले हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। आपला मतदानाचा हक्क उदयनराजे भोसले आता बजावतायत। एक हाय व्होल्टेज ड्रामा साताऱ्यामध्ये देखील पाहायला मिळालेला होता आणि अनेक आरोप प्रत्यारोप देखील झालेले होते। उदयनराजे यांनी उमेदवारीसाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तगादा लावला होता। या पेचात अखेर भाजपची सरशी झाली आणि उदयनराजेंचा लढण्याचा मार्ग हा तिथून मोकळा झालेला होता आणि त्यानंतर उदयनराजे यांनी संपूर्ण आपला मतदारसंघ आहे तो देखील पिंजून काढलेला होता। त्यासोबतच महायुतीचे देखील मेळावे झालेले होते, तर महाविकास आघाडीने देखील तितकाच जोर लावलेला होता। शशिकांत शिंदे यांनी देखील मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं होतं, त्यांच्यासाठी देखील दिग्गजांनी सभा घेतलेल्या होत्या आणि त्यानंतर अखेर आता मतदानाला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे या सगळ्या दिग्गजांचं भवितव्य आता मतपेटीत बंद होत आहे। उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री हा आपला मतदानाचा हक्क बजावतायत। म्हणजे साताऱ्यातला जर आपण एकंदरीत पक्ष बलाबलाचा जर विचार केला तर महायुतीकडे 4 आमदार आहेत, तर आघाडीकडे 2 आमदार आहेत। त्यामुळे स्वाभाविकच आता सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं आहे ते आता साताऱ्यातल्या या बिग फाईटकडे। आता मतदार आपला कौल कोणाच्या बाजूने देतात हे पाहणं तितकंच उत्सुकतेचं असणार आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे विरुद्ध शशिकांत शिंदे अशी थेट लढत पाहायला मिळते आहे। खरं तर या मतदारसंघामध्ये 1999 पासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं अनेकदा निवडणुका जिंकलेल्या आहेत, पण भाजपनं देखील या ठिकाणी बरेचदा पाय रोवण्याची शिकस्त केलेली होती, परंतु त्यांना यश आलेलं नव्हतं। परंतु पुरोगामी विचारांचा जिल्हा म्हणून साताऱ्याची देखील ओळख आहे आणि उदयनराजे भोसले यांच्या देखील आपण जर सभा पाहिल्या तर त्यांनी देखील विकासाचा मुद्दा लावून धरलेला होता, तर तितकीच टफ फाईट दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी त्यांना दिलेली होती। दोन